हे या टाकीमध्ये भरलं जातं सुरुवातीला जाळ्यावरती आणि मग हे टोपण त्याच्यावरती झाकलेलं आहे आपण बघताय. आता हे झाकल्यानंतर प्रोसेस चालू आहे. हा ही प्रोसेस चालू आहे. तिकडे बॉयलर आहे, तुम्ही बघू शकता तिकडल्या बाजूला बॉयलर जो आहे त्या बॉयलर मधून स्टीम तयार केली जाते आणि ती स्टीम ह्या स्टीम लाईन मधून पास होते आणि याच्यामध्ये खालून स्टीम चालू आहे. आता पाला तो जो काय बायोमास आहे त्या स्टीमच्या माध्यमातून शिजत जातो, पूर्णपणे वर येतो, शिजत वर येतो. त्याच्यासोबतच ऑइल पण येतं की जे वायू रूपात. ज्यावेळेस आपण तिथून म्हणजे स्टीम ज्यावेळेस त्याला द्यायची असते आपल्याला वेसलला, त्यावेळेस हा बॉयलर आहे याच्यामधून आपण लाकडाद्वारे ह्याची ही जनरेट करतो आपण. यातून स्टीम पास होते. सांगा हे काय आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर हे सेट केलेलं आहे का? गेज आहेत ते, एक प्रेशर गेज आणि एक टेम्परेचर गेज आहे. त्याच्यामधून आपण आपल्याला समजतं म्हणजे आपल्याला किती प्रेशर ठेवायचं किंवा किती प्रेशरला आपल्याला ही स्टीम म्हणजे ह्याचे एक फिक्सर हे आहे, त्या प्रेशरला ते कमी होई नको किंवा जास्त व्हायला नको, त्या पद्धतीनं ते कॉन्स्टंट अशीच ठेवायची. तर खाली आलं की जाळ घालायचा, तिथपर्यंत घेऊन जायची.